हाय फ्रेंड्स, तुमचं रे किचन मध्ये स्वागत आहे। आज आपण चटपटीत दम आलू फ्राय बनवणार आहोत। बटाटे तर सगळेच खातात, पण सध्या लहान बटाट्यांचा सीजन चालू आहे आणि मुलांना बटाटे खायला सगळ्यांनाच आवडतात। मुलांना काय, आपल्याला सुद्धा सगळ्यांना आवडतात। तर आज आपण एक वेगळा दम आलू फ्राय बनवणार आहोत। चला पाहूया आपण कसं बनवायचं आहे। त्यासाठी आपल्याला ह्या वस्तूंची गरज आहे। लहान बटाटे पाव किलो, राई पाव छोटा चम्मच, जीरा पाव छोटा चम्मच, हिंग पिंच, कढीपत्त्याची पानं 10, लाल सुकी मिरची 2, हिरवी मिरची 2, लसूण क्रश केलेलं 6, हळद अर्धा छोटा चम्मच, लाल तिखट पाव छोटा चम्मच, जीरा पावडर पाव छोटा चम्मच, धने पावडर पाव छोटा चम्मच, मीठ चवीनुसार, लिंब 1, सफेद तीळ 1 मोठा चमचा, कोथिंबीर, तेल तळण्यासाठी पाणी। तर चला सुरू करूया। सर्वात प्रथम आधी आपण आपल्याला बटाट्यांना चांगलं बॉईल करून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे। टोपात पाणी ठेवलेलं आहे, गरम झालेलं आहे। त्यामध्ये आता आपण आपले स्वच्छ धुवून घेतलेले बटाटे घालत आहोत। त्यात आपण बटाटे शिजण्यासाठी मीठ, हळद चांगलं मिक्स करून आता हे आपण बॉईल करायला ठेवूया। बटाटे आपले चांगले शिजलेले आहेत। गॅस बंद केलेला आहे। बटाटे आता आपण थंड करून त्याला सोलून घ्यायचं आहे। बटाटे सगळे सोलून झालेले आहेत। त्यात आपण ह्याला डीप फ्राय करून घेऊया। तेल चांगलं तापलेलं आहे। आपले सगळे बटाटे आपण लाईट गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत। बटाटे सुद्धा आपले फ्राय करून झालेले आहेत। आता आपण पुढच्या प्रोसेसला जाऊया। पॅन गरम झालेला आहे। त्यामध्ये आपण 1 मोठा चमचा तेल, राई, जिरं, हिंग, कढीपत्ता, लाल सुकी मिरची, हिरवी मिरची मिक्स करून घ्यायचं आहे। लसूण सगळं चांगलं एकदा फ्राय करून घेऊया चांगलं। त्यात आता आपण बॉईल केलेले आपले बटाटे, सफेद तीळ तेही जरा चांगलं मिक्स करून घेऊया। सगळं जीव करून घ्यायचं आपल्याला। वरून आपण आपले मसाले टाकूया। लाल तिखट, जिरा पावडर, धने पावडर मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ मिक्स करून घेऊया परत एकदा आपण चांगलं। बटाटे रेडी झालेले आहेत। वरतून आपण आता लिंबू, कोथिंबीर आणि चांगलं टॉस करून घेऊया एकदा। आणि आपले चटपटीत दम आलू फ्राय रेडी आहे। तुम्ही सुद्धा नक्की या चटपटीत दम आलू फ्रायला नक्की ट्राय करा। तुमच्या मुलांना खायला द्या। हा एक व्हेजिटेरियन चांगला स्टार्टर सुद्धा आहे। मला नक्की कळवा कशी झाली होती आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तुमचा किमती वेळ दिल्याबद्दल आभार।